नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळ्यात मेळाव्याचे करण्यात आले आयोजन। भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मोराणे गावात काढण्यात आली प्रचार रॅली। काँग्रेस पक्षाचे उमेदवार शोभाताई बच्चाव यांना अखिल भारतीय आदिवासी सेनेने दिला जाहीर पाठिंबा। सीआय मोरे प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात घेण्यात आला राज्यस्तरीय वधूवर मेळावा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या 707व्या पुण्यतिथी निमित्ताने धुळे शहरातील कुंभारखुंड येथे खानदेश कुमार समाज व शैक्षणिक संस्था धुळे जिल्ह्यातर्फे अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्यात कार्यकारी अभियंता या पदावर श्री हेमंत दागाजी चव्हाण राहणार धुळे यांची नेमणूक झाल्याने आज खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे त्यांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच पुण्यतिथी निमित्ताने भंडारा महाप्रसादाचे वाटपही करण्यात आलेले होते। यावेळी समाज बांधवांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष सुरेश बहाळकर, सुभाष कुंभार, उपाध्यक्ष रतिलाल कुंभार, सचिव रमेश बहाळकर, खजिनदार मोहन प्रजापत, मनसुखभाई गुजराती, अनिल चित्ते, किशोर कुंभार, प्रवीण थाळे, किशनराव चव्हाण, गोविंद बोरसे, शांताराम चव्हाण, गोकुळ कुंभार, विजय ठाकरे, भानुदास वाघ आदींनी आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। धुळे जिल्हा कुंभार समाजाच्या नात्याने आज या ठिकाणी खानदेश कुमार विकास व संस्थेच्या वतीनं संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 707 पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले, परंतु गोरोबा काका असे एक संत होऊन गेले की त्यांची सत्व परीक्षा म्हणून संत श्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती। असे गोरोबा काकांचा आज 707 पुण्यतिथीनिमित्त आज हा कार्यक्रम संत गोरोबा काका चौक जुने धुळे या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून शिंदखेडा, शिरपूर, साक्री या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गोरोबा काकांच्या या पावन चरण्यामध्ये आपण नतमस्तक झालेलो आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम ज्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत। मी या ठिकाणी आदरणीय भांबरे साहेब, देवादादा सोनार, प्रतिभाताई चौधरी, नानासाहेब करपे, भिकानाप्पा रोडे, किशोरभाऊ जाधव, हिरामाप्पा गवळी या सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो, कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला ती आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडखळ चालत असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये आदरणीय बाबासाहेब भामरे यांना या पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचन देतो की बाबा भामरेंच्या मागे सतत राहणार आहेत आणि 20 तारखेला अख्खा सर्व समाज हा त्यांना मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांनी गवाही देतो आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोराणे गावात आज प्रचार रॅली काढण्यात आली। दरम्यान रॅलीला सुरुवात मोराणे गावातील श्रीराम मंदिरापासून करण्यात आली। त्यापूर्वी श्रीराम मंदिरात शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबटकर, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेवक नांद्रे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यानंतर संपूर्ण मोराणे गावातून प्रचार रॅली काढण्यात आली। शिवाय श्रीराम मंदिराजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅलीत मोराणे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोराणे गावातून श्रीराम मंदिरातून आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांच्या प्रचाराला सुरुवात होत आहे। या वेळी उपस्थित आदरणीय नवनाथजी भील, आदरणीय रावसाहेब नांद्रे, आदरणीय दादाजी पाटील, आदरणीय राजेशजी ठाकरे, आदरणीय अनिल पाटील, आदरणीय योगेशजी ठाकरे, आदरणीय मयूर ठाकरे, सागर ठाकरे, निखिल ठाकरे, गुलाब पाटील, आकाश पारधी, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, चंद्रकांत पाटील व सर्वच उपस्थित महायुतीचे पदाधिकारी
आज या ठिकाणी आम्ही सर्वच पदाधिकारी मिळून घरोघरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य कसे मिळेल यासाठी आम्ही विनंती करणार आहोत घरोघरी जाऊन. आणि आम्हाला खात्री आहे मोराणे गावात मागच्या वेळेस 1900 मतदान टोटल आदरणीय बाबांना मिळाले होते. त्यापेक्षा जास्तच लीड यावेळेस मिळेल अशी मला खात्री आहे. आदरणीय खासदार सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ आज आलेले आमचे धुळे जिल्ह्याचे धुळे महानगरचे अध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर, तसेच महापौर प्रतिभाताई चौधरी, तसेच इतर सन्माननीय आमचे कार्यकर्ते, आज आम्ही गजू शेठ यांच्या हस्ते प्रचार नारळाचं उद्घाटन केलेलं आहे. तरी आम्ही प्रचार फेरीस सुरुवात करतोय. देशातील लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी जो पक्ष घेणार अशा लोकशाहीवादी पक्षाला आमचा जाहीर पाठिंबा असून आज आम्हाला संविधान व देशातील लोकशाही जिवंत ठेवणारा काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त कोणतेही पक्ष दिसत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष देशातील लोकशाही व भारतीय संविधान वाचविण्यासाठी अग्रेसर आहे. त्यामुळे भारतीय आदिवासी सेनेने आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवन येथे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेला अध्यक्ष विश्वास उघाडे, सविताताई सापडे, इंदुबाई पवार, प्रकाश ढेरे, रमेश देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या बाबतीमध्ये त्यांना काँग्रेस पक्षानं त्यांना खासदारकीची लोकप्रतिनिधी म्हणून तिकीट दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे. परंतु नुसते ते खासदार नाही आहे तर त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात मंत्रिपदही भोगलेलं आहे. आणि किंबहुना त्यांचं क्षेत्र नेटवर्क धुळे जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यापासून धुळेपर्यंतचं आहे. धुळे शहर हे चळवळीचे केंद्र म्हणून सर्वत्र ओळखले जाते. या जिल्ह्यात विविध विचारसरणीचे लोक आपापल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवित असतात. गेल्या 20 वर्षापासून बोधिसत्व प्रतिष्ठानतर्फे बौद्ध समाज बांधवांचे वधूवर पालक परिचय मेळावे, सामूहिक विवाह घेतले जातात. त्याच पार्श्वभूमीवर काल धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल समोरील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात राज्यस्तरीय वधूवर मेळावा घेण्यात आला. वधूवर मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य विलास चव्हाण होते. मेळाव्यात अनेक तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला. या मेळाव्याचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे सर, व्ही टी गवडे, प्राध्यापक ए के नेरकर, प्राध्यापक सूरज सोनोनी आदींनी केले होते. स्वाभिमानी न्यूज चॅनलचं आणि नवीन केसरी या दोघांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी आम्ही जे चळवळ चालवलेली आहे त्या चळवळीची त्यांनी दखल घेतली. गेल्या 19 वर्षापासून आम्ही धुळे शहरामध्ये एक बौद्ध धम्मीय वधूवर पालक परिचय मेळाव्याची चळवळ सुरू केलेली आहे. या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 15 मेळावे आणि 3 सामुदायिक विवाह घेतलेले आहेत. आणि सांगायला आनंद होतो की आज जे 3 सामुदायिक विवाह आम्ही केले त्या सामुदायिक विवाहामधनं जी काही जोडपी आज नांदत आहेत ती गुण्या गोविंदाने आणि सुखा समाधानाने नांदत आहेत. आणि 2 जोडपी अशी होती की ती इंटरकास्ट होती आणि ते मुलगा आणि मुलगी आज माहेर म्हणून माझ्या घरी येतात. त्याचा मला विशेष आनंद आहे. आणि समाजाने देखील आमची दखल घेतली म्हणून मी समाजाचा देखील ऋणी आहे. आम्ही हा जो कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही कोणाकडेही हात पसरत नाही, कोणाकडनंही मदत घेत नाही. आम्ही फक्त आणि फक्त आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे सभासद आहेत त्यांच्याचकडनं आम्ही दम्मदान घेतो आणि त्या दम्मदानाच्या जोरावरच आम्ही ही चळवळ पुढे सुरू केलेली आहे. आणि भविष्यात देखील ही चळवळ आम्ही अशीच पुढे ठेवणार आहोत. फक्त समाजाची आम्हाला या ठिकाणी साथ मिळते. आणि सर्वात अजून एक सांगावं असं महत्त्वाचं आहे की आपला जो मीडिया आहे तो मीडिया सतत माझ्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभा राहतो. म्हणून मी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवू शकतो. कारण मीडिया नसला तर ही गोष्ट बाहेरपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मीडियाचा देखील मी या ठिकाणी ऋणी आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.